आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। भारतीय लहुजी सेनेत महाराष्ट्रात महत्त्वाच्या नियुक्त्या। भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 2 महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। भारतीय लहुजी सेनेचे उपाध्यक्ष म्हणून विश्वासराव सदाफुले यांची निवड केलेली आहे। बरोबर। आणि तसेच हरिश्चंद्र अल्हाड सल्लागार म्हणून राहतील महाराष्ट्राचे विश्वासराव सदाफुले यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती, हरिचंदर अल्हाट यांची महाराष्ट्र सल्लागार म्हणून नियुक्ती। हा नियुक्ती सोहळा 30 सप्टेंबर 2025 रोजी उल्हासनगरमधील गांधी रोड येथील साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ पार पडला। नियुक्तीकर्त्या सेना प्रमुख मिनलताई रेड्डी यांच्या हस्ते या नियुक्त्या अधिकृतपणे घोषित करण्यात आल्या। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली। या संघटनेची धुरा आदरणीय सेनाप्रमुख विजय रेड्डी साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना समाजाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळवून दिला। समाजामध्ये कशा प्रकारे स्वाभिमान असतो तो या ठिकाणी न्याय हक्क मागणीसाठी आणि स्वाभिमान आदरणीय विजय रेड्डी साहेबांनी या संघटनेच्या माध्यमातून या राष्ट्राचे निर्माते, या देशाचे थोर क्रांतिकारक आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे या महापुरुषांनाच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पहिली चिंगारी फोडली होती। उपस्थित मान्यवर यावेळी मिनलताई रेड्डी यांच्यासोबत प्रकाशदादा वाघमारे प्रदेश कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर साठे महाराष्ट्र सचिव आणि नवनियुक्त पदाधिकारी, तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय बाराहळीकर, मुंबई अध्यक्ष नागराज कावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जनहित न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट। आमची मुलाखत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर गेली पाहिजे, या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, म्हणून आज आम्ही इथं उल्हासनगरमध्ये दाखल झालेले आहोत सर्व कार्यकर्ते मंडळी। तर हे आमची मागणी म्हणजे कोणती मागणी? 20 मे आक्रोश मोर्चा, त्या मोर्चामध्ये ह्या मंत्री महोदयांनी असं सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही ह्याचं निवडणूक ओके करून दाखवतो आणि तुम्हाला आरक्षण देतो, परंतु तसं झालं नाही। म्हणून आता जबाब विचारते मातंग समाजाच्या लोकांनी की आमच्या आरक्षणाचं काय झालं? अ ब क ड वर्गीवारी करून आम्हाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळण्याबाबत आज आमची हे मीटिंग झालेली आहे। आज भारतीय लहुजी सेनेच्या वतीने उल्हास शहरामध्ये सेना प्रमुख यांची स्वपत्नी या ठिकाणी शहरामध्ये पहिलीच बार उल्हास शहरामध्ये आगमन झाले आहेत आणि त्यांच्या आदेशाखाली काही नवीन कार्यकर्त्याची देखील नियुक्ती झाली आहे। त्याच्यामध्ये भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्षपद विश्वासराव सदाफुले सर यांची नियुक्ती मॅडमनी केली आहे। तसेच हरी अल्हाट यांना महाराष्ट्र सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे। तरी भारतीय लहुजी सेना गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जोमाने काम केलेलं आहे। आज बी विजय रेड्डी साहेबाचा नारा पूर्ण बुलंदी म्हणून जय लहुजी पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे। या मातंग समाजाला कुठेतरी जागा करून कुठेतरी त्याला न्याय चांगल्या प्रकारचे मिळलं पाहिजे। आमचे सुद्धा मुलं IAS झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे। यासाठी सुद्धा जो कोणत्या कमिटीवर काम करणारे अधिकारी असतील, समाज बांधव असतील, त्यांनी सुद्धा हा मातंग समाजाचा आरक्षणाचा लढा पुढे नेऊन जास्तीत जास्त मातंग समाजाला न्याय कसा देता येईल ह्या विषयावर त्यांनी काम करावं। ताईंनी माझी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती केलेली आहे, विजय रेड्डी साहेबांच्या विचारांचा प्रसार करून ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कसे वाढेल आणि मातंग समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवले जातील, त्यासाठी कोणत्या प्रकारचे आंदोलन करावे लागतील, त्या सर्व आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम लहुजी सेनेच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून करूया। आज खऱ्या अर्थानं एवढा आनंद होत आहे, कारण आज भारतीय लहुजी सेना ही उल्हासनगरमध्ये ज्याप्रमाणे अगोदर होती
त्याच पद्धतीने आता भारतीय लौजी सेना ही जोमात येईल अशी अपेक्षा आता खऱ्या अर्थानं वाटत आहे आणि वाटतेच. कारण आज भारतीय लौजी सेनाचे सरसेना प्रमुख माननीय विजय रेड्डी साहेब हे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला होता. परंतु आज अजून भारतीय लौजी सेना जोमात येण्यासाठी भारतीय लौजी सेनाचे सेना प्रमुख म्हणून आज विमलताई रेड्डी यांना खरोखरच आज त्यांच्या ते एवढ्या 3-4 महिन्यामध्ये एवढं दुःख त्यांना बाजूला ठेवून समाजाची ही धुरा त्यांना आपल्या खांद्यावर घेतली आणि सेना प्रमुख म्हणून ते भारतीय लौजी सेनाला आणि या समाजाला खऱ्या अर्थानं आज आमचं भाग्य आहे की विमलताई रेड्डी यांनी त्या सेना प्रमुख म्हणून पदभार हा स्वीकारला आणि समाजाचा हा धुरा त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतला. आम्ही आज भारतीय लौजी सेनेच्या माध्यमातून मला सुद्धा साहेबाबरोबर 27-28 वर्षे झाले असतील. तसेच आमच्या खांद्याला खांदा लावून भारतीय लौजी सेनाचे महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर साठे साहेब हेही जुने आहे. वाघमारे साहेब तिकून मुंबई प्रमुख म्हणून त्याही टायमाला त्यांची नियुक्ती होती. म्हणून आज ठाण्यातून जे काही कार्यकर्ते असतील आणि मी खऱ्या अर्थानं नागराज कावडे साहेबाला मी धन्यवाद देतो. कारण साहेब गेल्यानंतर ते सतत ताईंच्या पाठीशी तिथं आहे आणि प्रत्यक्ष ताईंची मुलाखत पूर्ण मुंबईमध्ये करून देत असतात. आणि खऱ्या अर्थानं आता आज उल्हासनगर मधून डबल आनंद असा झाला की आज उल्हासनगरमध्ये आणि उल्हासनगर मधून जी लौजी सेना ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गेली आणि हा जय लौजी नारा उल्हासनगर मधूनच महाराष्ट्रभर गेलेला आहे. मी आज सर्वांच्या साक्षीनं इथं सांगतो. कारण रेड्डी साहेबांनी उल्हासनगर जे मेन बाळकिल्ला मुंबईचा हा बाळकिल्ला उल्हासनगर म्हणूनच साहेबांनी सांगितलं होता. आणि खरोखरच इथूनच ज्या टायमाला संघटन फार्मवर आलं आणि संघटन महाराष्ट्रभर फिरलं तसंच आता सुद्धा विमलताई रेड्डीच्या पाठीमागं आम्ही राहू आणि महाराष्ट्रभर हे संघटन घेऊन जाऊ आणि मीनाताई रेड्डी यांच्या पाठीमागं आम्ही हमेशा राहू आणि हे संघटन महाराष्ट्रभर घेऊन जाऊ. तसंच ताईंना आम्ही काही विनंती केल्यानंतर त्यांनी साठे साहेबांनी आम्ही ताईंना सांगल्यामुळं आणि आमचा त्या शब्दाचा मान ठेवला आणि विश्वासराव सदाफुले सर यांना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून हे पद त्यांना देण्यात आलं. म्हणून आम्हाला तोही आनंद झाला. म्हणून आम्ही ताईंचे आभार व्यक्त करतो आणि सर्व भारतीय लौजी सेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं अजून मनापासून अभिनंदन करतो आणि इथंच 2 शब्द थांबवतो. जय लौजी, जय भीम, जय महाराष्ट्र.